जसं की मी तुम्हाला सांगितलं टेप न वापरता मी तुम्हाला आज इथं बाही डिझाईन दाखवते आहे प्लेट्सवाली. खूप सुंदर डिझाईन आहे आणि खूप सिंपल आहे. अस्तर न वापरता मी इथं बनवणार आहे. परंतु इथं काय झालं माझ्याकडून स्लीव्हचं अस्तर जे आहे ना तर ते कट झालं आणि त्यानंतर प्लॅन झाला की स्लीव्हजला डिझाईन बनवायची. तर त्यासाठी मग मी काय केलं एक्स्ट्राचं जेवढं पण कापड होतं तेवढं घडी 4 फोल्डमध्ये घडी मारून घेतली आणि या साईडला 6 इंच सोडून दिलं. 4 इंचापासून तुम्ही 5 इंच 6 इंच सोडू शकता. अंदाजे सोडलं तरी पण चालेल आणि पुढं ठेवून जशी बाही होती तशी शेपमध्ये कट करून घेतलं. म्हणजे आपल्या जेवढा पण भाग आपला राहिला होता त्याच्या प्लेट्स मारायला. तर बरोबर इथं कट करून घेतलं होतं मी. कात्रीनं कैचीनं जिथं-जिथं खुणा केल्या होत्या तिथून आपल्याला प्लेट्स मारायला सुरुवात करायची. तर जिथपर्यंत आपली शेवटची खूण होती तिथपर्यंत अशा प्रकारे प्लेट्स मारून घेतल्या फक्त. खूप सिंपल डिझाईन आहे आणि खूप खूप पटकन अशी होते. तर इथं बघू शकता परत दुसऱ्या साईडनं पण सेम त्याच प्रकारे मी इथं प्लेट्स मारून घेते आहे. आणि कोणी पण बनवू शकेल. मी इथं अस्तर लावलेलं नाही आहे कारण की ह्या ब्लाऊज पीसला अस्तर लावायची गरज नव्हती. तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. तर मी फक्त इथे तुम्हाला सांगते की आपण सिंपल ब्लाऊजची जी स्लीव्ज कटिंग केली त्यानुसार आपण डिझायनर स्लीव्ज किती पटकन बनवू शकतो. तर हेच इथे मी सांगते तुम्हाला की कोणतंही मेजरमेंट वगैरे न घेता. आणि हे बघू शकता इथं आपल्या प्लेट्स मारून तयार झालेले आहेत. आणि शक्यतो माझ्याकडे काय असतं कस्टमर जे रेग्युलरचे आहेत ना तर त्यांचे ब्लाऊजचे पेपर कटिंग असतात. त्यामुळे मग मी एवढ्या झंझटीत पडत बसत नाही. एकच पेपर कटिंग घ्यायचं आणि तेच ठेवायचं आणि त्यानुसार कट करायचं. ब्लाऊज पण कस्टमरला एकदम परफेक्टली बसतो. म्हणजे दरवेळेस कुठं नवीन माप घ्यायचं पण गरज पडत नाही आणि एकाच कस्टमरला ब्लाऊज पण दरवेळेस परफेक्ट बसून जातं. तर त्यामुळे मग मी ही स्लीव डिझाईन अशीच ठेवली आणि त्यावरून ही डिझायनर बाही बनवून घेतली. तर मी असंच करत असते प्रत्येक कस्टमरला. गळा वगैरे त्यांनी वेगळा सांगितला तर त्यानुसार फक्त गळा कट करायचा नाही. जो त्यांनी सांगितला आहे प्रमाणे कटिंग करून मग स्टिचिंग करून द्यायचं. बाकीचं माप तर काय सगळं सेमच असतं आणि स्लीव्जला काही डिझाईन वगैरे सांगितली तर असं करत असते. तर इथं मी काय केलं आहे अगोदर सेंटर काढलं आणि ते सेंटर बरोबर शोल्डरवरती ठेवलं आणि त्यानंतर दोन्ही पण साईडची हाफ स्लीव जी आहे तर ती जोडून घेतली. एक सलंग जोडलेली नाही आहे. तर एक सलंग जोडल्यानंतर ह्या प्लेट्स ज्या आहेत ना तर त्या बरोबर सेंटरलाच आल्या पाहिजेत. म्हणजे इकून अर्ध्या आल्या पाहिजे शोल्डरच्या आणि ह्या साईडनं अर्ध्या. म्हणजे शोल्डरच्या पुढच्या भागाला अर्ध्या आल्या पाहिजे आणि मागच्या भागाला अर्ध्या आल्या पाहिजे. आणि प्लेट्सचं तोंड पण मी जे आहे ना तर ते समोरच्या साईडला ठेवलेलं आहे. म्हणजे ते मला एक सवयच आहे. जे पण मी प्लेट्सची स्लीव्ज बनवते ना त्या प्लेट्स मला समोरच्याच बाजूला लागतात. म्हणजे जी पुढची बाजू इथं पण दिसत असेल तुम्हाला त्याच बाजूला लागतात. त्यानंतर इथं मी पट्टी घेतली साधारणतः 1 इंचाची घेऊ शकता. मी अंदाजे घेतली आहे. माझ्याकडे कापड थोडंसं कमी होतं म्हणून ती थोडी वाकडी होती. मी तिला सरळ करून घेतलं आणि त्यानंतर मग इथं अशा पद्धतीने जोडून घेतली आहे. आणि इकडं बघू शकता इथं थोडंसं फोल्ड करते आणि त्यानंतर मग जेवढी पण पट्टी लावली ना आपण ती सगळी वरून घ्यायची आहे. अर्धी खालून अर्धी वरून असं करायचं नाही आहे जेणेकरून स्लीवचं माप वाढेल आपलं. तर तसं न करता फक्त जेवढी पण पट्टी होती ना ती सगळी वरच्या साईडला दुमडून घ्यायची थोडीशी आत घालून. अशी वरच्या साईडला दुमडून घ्यायची म्हणजे स्लीवचं माप वाढत नाही आणि बरोबर स्लीव जी मापात येते. अर्धी खालून अर्धी वरून असं करू नका. सगळी पट्टी वरच्याच बाजूला घ्यायची म्हणजे जिथपर्यंत शिलाई काठापर्यंत येत नाही ना तेवढी पट्टी वरतीच घ्यायची. आणि इथं बघू शकता तुम्हाला दिसत असेल किती सुंदर असं स्लीव्ज तयार झाली आहे. म्हणजे खूप पटकन तयार होतं आणि आरीवर्कचे आपले व्हिडिओ येत नाही आहेत याचं कारण म्हणजे थोडेफार ब्लाऊज आहेत शिवायला आणि प्लस आरेशकडं पण लक्ष द्यावं लागतं आणि सध्या माझी थोडीशी कंबर दुखती आहे त्यामुळं मी थोडंसं स्किप करते ते. तर त्यामुळं प्लीज समजून घ्या. आणि अजून कसे व्हिडिओ पाहायचे ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आहेत मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्कीच बनवेल आणि लवकरच आपल्या आरीवर्कचे पण व्हिडिओ येतील. परंतु आता सध्या एवढे 1-2 दिवस थोडंसं कमरेला त्रास होतोय त्यामुळं मग मी थोडं बंद केलंय ते. आणि हे बघू शकता पूर्ण स्लीव्ज अशी बनवून सुंदर अशी तयार झाली आहे 2 मिनिटात. थँक यू.